सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. परिणाम सोडवील माझा स्वामी निश्चयसी. सोडवील माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश्य होय. सोडवील माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे. सोडवील माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमान आलेला
941 क्रमांकाचा 4 चरणांचा हा प्रसिद्ध अभंग असून या तुकाराम महाराजांनी संपूर्ण जनसमाजाला एक जबरदस्त आश्वासन दिले. आश्वासयामासन भीतमेन भूत्वा पुनः सौम्य वपुर महात. आश्वासन नक्की. जगात दोघांचेच आश्वासन खरे असतात बरं का. दोघांचे आश्वासन खरं असतात. नाही मग आमच्या सासऱ्याने आम्हाला आश्वासन दिले. काय दिले? तुम्ही काही करा नका करू, जन्मभर तुम्हाला पोसण्याचं काम मी करतो. असं असतं काय कुठं? सासऱ्यानं दिलेलं, मंत्र्यानं दिलेलं, कोणी पुढाऱ्यानं दिलेलं आश्वासन खरं असतं का? मी काहीच बोलत नाही. पण आश्वासन एक आपल्याला वेद देतो, हे करा की तुम्हाला हे मिळेल. बोलू नका, हे करा की तुम्हाला हे मिळेल. भगवंतानं दिलेलं आश्वासन असतं की ठीक आहे, तुला माझ्या या विश्वरूपाची भीती वाटते, मी आता छोटा होतो बरं, तू काही काळजी करू नकोस. आणि एक संतांनी दिलेलं आश्वासन असतं. यांनी दिलेले आश्वासन खरे कसे आणि दुसऱ्याचे खोटे कसे? का बरं खोटे आश्वासन देतात लोक? काय म्हणा, तुम्ही म्हणा लबाड आहेत लोक म्हणून देतात खोटे आश्वासन. देव खरा आहे, तो का म्हणे तुझी खरा आहे पसारा. परवाच आपण काही दिवसापूर्वी अभंग पाहिला ना, सत्याची ये साठी अवघा हा भर. तुकाराम म्हणतात की सत्य आम्हाला आवडतं, आम्ही सत्य बोलतो. आश्वासन नाही दिलं काय बिघडतं? जे खरं आहे तेवढ्यात आम्ही आश्वासन देतो, अशी गोष्ट. पण कधीतरी एकदा भगवंतानं भेटून भक्ताला एखाद्या वाक्याचं आश्वासन दिलं तर तो भगवान अंतर्धान होतो, भक्तही आपल्या कामाला लागतो. किती दिवस वर्ष तप जातात, पण कधीतरी कोणत्या तरी यात वचनात, कोणत्या तरी जन्मात ते वचन खरं होतं. आणि त्यावेळेला देव सांगतो की मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. वसुदेवांच्या कारागृहात, कंसाच्या कारागृहात असलेल्या वसुदेव आणि देवकीच्या पुढे 8 वर्षाचे भगवान जेव्हा उभे राहिले, त्यावेळेला तिने म्हटलं की कोण आपण, कसे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही तपश्चर्या केली होती, मग तुम्ही मला तुझ्यासारखा पुत्र मागितला होता, मग माझ्यासारखा पुत्र दुसरा कोण आहे? मग मीच आहे, मग मीच तुमच्या पोटी येतो, असं तुम्हाला आश्वासन दिलं होतं. अहो पण तुम्ही पुत्र होऊन नाही आले, तुम्ही जर मोठे 8 वर्षाचे होऊन आले. नाही, मी छोटाच होऊन आलोय, पण तुम्हाला ते आश्वासन दिलं होतं ते आठवण करून द्यायला मी मोठा झालो. लहान असतं, मांडीवर असताना आश्वासनाचे आठवण देता येत नाही ना, तिथल्या मर्यादा असतात, म्हणून हे झालं. तेव्हा भगवान आश्वासनाची आठवण देतो आणि त्याचं आश्वासन त्यांनी दिलेला शब्द कधी खोटा होत नाही. संतांनी दिलेला कधी खोटा शब्द होत नाही आणि वेदाने दिलेला शब्द कधी खोटा होत नाही. आणि या 3 गोष्टी फक्त हिंदू धर्मात आहेत, आपल्या संप्रदायात आहेत. दुसरीकडं कोण कोणाला आश्वासन देतं आणि कोण कोणाला काय करतं, काही अशा प्रकारचं नाही. हे आश्वासन 2 प्रकारचं असतं. हे आश्वासन 2 प्रकारचं असतं. एक ज्याला काही करायचंय तो आश्वासन देतो की मी हे तुमचं करणार आहे म्हणून. आणि एक दुसऱ्याकडून आश्वासन देतो की मी त्यांना सांगतो हे करा म्हणून. एखादा गरीब माणूस आला, एखाद्या मोठ्या घरी आला, काही अडचण आहे त्याला थोडी पैशाची वगैरे वगैरे वगैरे, आणि तो घरी बाईसाहेब काकू होत्या, मग तो घरमालक बाहेर गेले होते. मग त्यांनी सगळी आपली करुण कहाणी सांगितली. त्या बाईनं सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा, तुमचा पत्ता बित्ता मला द्या, फोन नंबर द्या, जा. म्हणजे काय? त्याला वाटलं द्या, बाईच्या काय हातात आहे, मालकाच्या हातात असतं ना. तर तिने म्हणत नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना सांगते असं करायला. म्हणजे तिला कॉन्फिडन्स असतो की मालक स्वतःच्या वृत्तीनं एखादी गोष्ट करणार नाही, पण माझं प्रेम त्यांच्यावर आणि त्यांचं माझ्यावर इतकं आहे की मी त्यांना असं करा असं म्हटलं की ते करणार नक्की. आणि त्या आत्मविश्वासावर ती त्या माणसाला त्याची करुणा शब्द देते की तुम्हाला मी शब्द दिलाय, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जा.
आणि लगेच त्याच्या नावावर तेवढे पैसे जमा होतात तिकडं लग्नाच्या कामाकरता जे काही असेल ते. म्हणजे एकानं ज्याला आश्वासन द्यायचंय त्याच्याबद्दल त्याला माहिती होते, त्याबद्दल त्याच्या अंतःकरणात अनुकूलता निर्माण होते आणि तो दुसऱ्या अमुक्याला मी सांगतो असं म्हणतो. त्याप्रमाणे आज तुकाराम महाराज म्हणतो की देवाला आम्ही सांगतो की तुम्हाला या जन्ममरणातून सोडून घ्या म्हणून आम्ही सांगतो. मग आता एखाद्या संतांनी जर आपल्याला सोडविण्याची किंवा आपल्याला जन्ममरणातून मुक्ती करण्याची गॅरंटी दिली, याच्यापेक्षा जगात काय लाभ असतो अजून? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शन आहे म्हणून पद्मनाभाची जोड होते. तो आपल्या एकट्याला सापडत नाही, आपला ते त्याला मिळवून देतात. अशी गोष्ट मिळवून देतात. आणि हे त्यांनी आपल्याला देव मिळवून देण्याकरता आपणही काहीतरी करावं लागतं. म्हणजे वकिलासारखे हे मध्ये आहेत, मग आपण त्यांच्या म्हणण्यासारखं करावं. एक सांगू, देव जसं म्हणतो तसं नाही केलं चालेल, पण संत जसं म्हणते तसं करीत जावं, अशी गोष्ट आहे. देव जसं म्हणतो तसं नाही, याचा अर्थ नाही करायचं किंवा देवाची आज्ञा मोडायची असं नाही. पण देवाने खूप आपल्याला अवघड सांगितलं, आपल्याला ते नाही जमलं तर देवाला रडून पडून, देवा मला नाही जमलं, मला हे शक्य नाही, देवा मी दुर्बळ आहे, मी अनाथ आहे, असं काहीतरी सांगता येतं. पण संत ज्या वेळेला जसे आश्वासन देतात तसं संत आपल्यालाही काहीतरी सांगतात, अशी गोष्ट आहे. म्हणून आपलं कल्याण साधण्याकरता देवाची कृपा पाहिजे आहे, ती मनुष्य जन्मात होते. आणि ती प्राप्त होण्याकरता अगदी सोपा मध्यस्थीचा उपाय आहे की तो संतांच्या माध्यमातून होतो, अशी गोष्ट आहे. संतांच्या माध्यमातून होतो. तर संतांच्या माध्यमातून होताना संतांना विचारलं की आम्हाला या जन्ममरणातून सुटण्याकरता काय करावं? म्हणजे देव सोडविल तर होईल बाबा. तुमच्या मनानं या जन्ममरणातून, या मायेतून तुम्हाला सुटता येणार नाही, सुटता येणार नाही. जरी चोरा सभा दाटे, बरं का, चोरा सभा दाटे उनका मीना गळू घोटे, नातनी भेडा उलटे विवसी जरी, पाडस वागुर करांडी मुंगी नेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती. या सगळ्या गोष्टी होत नाही. पथ्य न पाळणाराला रोग ताब्यात येत नाही, बरं का. आसक्ती मनात असलेल्या माणसाला सिद्धीचा त्याग करता येत नाही. हे असे 8 दृष्टांत दिलेत, मी सगळे सांगत नाही. त्याप्रमाणे आपल्या यानं माया तरून परमेश्वरापर्यंत जीवाला आपल्या शक्तीनं जाता येत नाही. जाता येत, मग काय करावं लागतं? देव येऊन नेतो? नाही, देव नाही येऊन. संत घेऊन जातात, संतही घेऊन जात नाही, देवही येऊन घेऊन जात नाही पहिल्यांदा. आणि आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. मग काय करावं? तर देवानं येऊन नेण्याकरता संतांनी सांगितलेला सोपा उपाय आपण सुरू करावा, हे त्याचं उत्तर आहे. जो उपाय आपल्याला करता येतो. त्या वाल्या खोळ्याला म्हणलं तू राम म्हण, त्याला म्हणता येईना. म्हणलं मग मी वाया गेलो का आता? मला राम म्हणता येईल. ते म्हणजे काळजी करू नको, तुला साधनेला बसवल्याशिवाय मी जातच नाही इथून. तुझा उद्धार 1000 उपाय आहेत माझ्याकडे, तू काही काळजी करू नको. हा नाही दुसरा नाही तिसरा. राम म्हणता येत नाही, मरा म्हणता येतं का? म्हणून माझी प्रॅक्टिस आहे रोजची. ती रोजचा माझा हक्काचा शब्द येतो की करा. आता तुला म्हणलं ना, आहे ते दिले नाही, अंगठ्या काढल्या नाही, आता मरा, असं रोज वाटपाडीपणा करताना तो म्हणायचा. म्हणजे ते म्हण. मरा शब्द उलटा केला की राम होतो. उलटा मंत्र जपत जग जाना, भला भया बाल्मिकी ब्रह्म समाना, असं म्हटलं. तर उपाय आहे तो सोपा आहे. पण दुर्दैव माणसाचं असं आहे की जगामध्ये देव आहे, जगामध्ये मनुष्यदेह मिळाला आहे, जगामध्ये उद्धाराची सोय आहे, जगामध्ये संत आहेत. देव आपल्याला नक्की सोडविल असा उपाय त्यांच्याजवळ आहे. त्याने तो हात वर करून डांगुरटी दौंडी पिटून सांगितलेला आहे.
तरी आपण मनानं तो सततच्या करता जसा पाहिजे तसा त्याचा स्वीकार करत नाही, म्हणून जीव दुःखी होतात. हा दैव दुर्विलास आहे. याला 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 काहीच इलाज नाही याच्यापुढे. आणि हा आपल्यावरच्या विकाराचा विजय, हा आपल्यावरच्या मायेचा विजय, हा आपल्या जीवनातल्या मूर्खपणाचा विजय, हा आपल्या जीवनाचा लबाडीचा विजय, की आपण कोणी केलं की प्रामाणिकपणे ते करतच नाही अशी गोष्ट आहे, त्याचा विजय. म्हणजे सच्ची माणसं आहेत त्यांनी संतावर श्रद्धा ठेवावी आणि देवानं आपल्याला सोडवावं या जन्ममरणातून आणि आपल्याला सुखरूप बनवावं याच्याकरता त्यांनी सांगितलेला उपाय करावा. काय उपाय? काय उपाय? तर त्याचा उपाय महाराज पहिल्या चरणात सांगतात. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. इतका सोपा उपाय कुठेही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आता सर्व शब्दाच्या अर्थात काय काय घ्यायचं ते तुम्ही बघा, काय घ्यायचं असेल ते. तुकाराम महाराजांनी काय घेतलं असेल ते काय. सगळीची सगळ्या साधनापेक्षा अगदी सोपं साधन नामाचे चिंतन. कोणाच्या? भगवंताच्या. आपण नामाचे चिंतन करतो पण शत्रूचे करतो. आपण नामाचं चिंतन करतो पण आज दुपारी आपल्याला कोणीतरी कुचकं बोलले त्याचे नामाचं करतो, अशी गोष्ट करतो. तर भगवंताच्या नामाचं चिंतन. भगवंताचं चिंतन नाही सांगितलं हो. आमचं चिंतन करा संतांचं चिंतन नाही सांगितलं. हे चिंतन आहे, याचाही बेनिफिट आहे, याचाही इफेक्ट आहे. पण इथं सांगितलं नामाचे चिंतन. नामाचं चिंतन काय करावं लागतं? नामाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? नामाचं प्रगट करायचं म्हणजे काय करायचं? आणि नामाचा पसारा करायचा म्हणजे काय करायचं? नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि जिथे असाल तेथे ते करा. असाल ते करा, जेथे तेथे ना, त्याचं अन्वय असा लावता येतो की जेथे असाल तेथे ते करा. काय करा? प्रगट करा, नाही तर पसारा करा, नाही तर चिंतन करा, काहीतरी करा. चिंतन करणं म्हणजे काय? की आपल्या अंतःकरणात आपण भगवंताचं एक नाम गृहीत धरून. काय नाम गृहीत धरलं? चक्रधर नाव गृहीत धरलं. समजा उदाहरण सांगतो. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा क्षीरशय. चक्रधर. चक्रधर भगवंताचं नाव आहे. चक्रधर 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 म्हणायचं मनातले मनात. झालं चिंतन. हो झालं ना. पण चिंतन शब्दाचा अर्थ असा आहे की मनातल्या मनात ते घोळत राहिलं पाहिजे. बुद्धीनं त्याच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. चित्तानं त्याला खोल आत नेऊन त्याचं ध्यान केलं पाहिजे. चित्तानं ध्यान केलं पाहिजे आणि अहंकारानं देहादिक प्रपंचाला विसरलं पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार आहे ना. चिंतन करायचं म्हणजे चार गोष्टी आहेत. देहाच्या प्रपंचाच्या बाबतीत भुलून जायचं, विसर पडायचं, त्याचं चिंतनच करायचं. भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. तर त्यात नामाचं चिंतन करताना मनात प्रेमानं चिंतन करायचं. मनात प्रेमानं चिंतन. एखाद्या बाईला आपल्या जावयाच्या नावाचा दुसरा माणूस भेटला तरी प्रेम उचंबळतं की बाई माझ्या जावयाचं हेच नाव आहे. आणि किती जपतो बिचारा पोरीला. तर हातावरचा आणि फोडासारखा जपतो आहे म्हणे, इतकं चांगला जावं. त्याचं नाव दुसऱ्याला ठेवलेलं असलं तरी त्या दुसऱ्याला त्या नावाच्या उच्चारानं किंवा सांगण्यानं तिला आपला जावई आठवतो, आठवलेला लेख आठवते, त्यांचा गुण्यागोविंदानं चाललेला प्रपंच आठवतो. आणि इतकी आगस्ताळी पोरगी असली तरी त्यांनी तिला नीट तेव्हा म्हणतं तसं वागतो आहे, अशा प्रकारचं म्हणून तो आवडतं आहे. तर अशा प्रकारचं चिंतन येतं का नाही सांगा? चिंतन येतं. तर गंमत आहे, नाम आठवलं की रूप आठवतं. बरं, नाम आठवलं की रूप आठवतं. काय? नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. नाम आठवलं की रूप आठवतं. रूप आठवलं की सहवास आठवतो. त्याचा जेव्हा झालाय तेव्हा व्यवहारातलं सांगतोय. सहवास आठवतो. सहवास आठवला की त्याचं बोलणं, त्याचे सद्गुण, त्याचा स्वभाव हे सगळं आठवतं.
आणि हे आठवलं ती प्रेमाची व्यक्ती असली की त्यात माणूस त्या ठिकाणी रंगून जातो. त्याच्याच आजूबाजूने इकडून तिकडून 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 असं चिंतन करायला लागतं. त्याप्रमाणे हे भक्त जे आहेत, चैतन्य महाप्रभू असतील, शुकदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, मीराबाई असतील, भगवंत आठवला की बास त्यांचं मिटलं, सगळं मिटलं. डोळ्यातून अश्रू गळायला लागणार, थरथर कापायला लागणार. हो परमात्मा, हो. गोपीवर कशी कृपा केली, नरसिंह मेहत्यावर कशी केली, सूरदासावर कशी केली वगैरे. नामाचा जसा विस्तार आहे ना, हरिनाम वेली पावली विस्तार, तसं नामाच्या चिंतनाचा विस्तार आहे. आणि तो आपण करीत गेलो सवयीनं की त्या चिंतनाचा विस्तार आपल्याला करता येतो. उदाहरण सांगितलं आपल्याला, घेऊन ठेवलंय काय, चक्रधर हे नाव आहे. चक्रधर हे नाव आहे. श्री अनंता मधुसूदना नावाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा नाठातला. त्याच्यात 40 नावं आहेत भगवंताची. श्री अनंतापासून बाळरांगणा बाळकृष्णापर्यंत 5 चरण, प्रत्येक चरणात 8 किमान अशी नावं आहेत. तर त्यात दुसऱ्या चरणाचं चक्रधरा विश्वंभर, चक्रधर. चक्रधर हे आठवलं नाव की आपल्याला काय आठवतं, भगवान विष्णूंची मूर्ती आपल्या पुढे आहे. किरीट कुंडलांनी युक्त आहे, सुंदर असं अत्यंत तेजस्वी मनोहर भरलेल्या पाण्याचा ढग असतो तशा प्रकारचं सावळं सावळं रूप आहे. तो शंख, पांचजन्य शंख तोंडाला लावलेला आहे. एका हातात गदा आहे, एका हातात एक कमळ घेतलंय भक्तांची पूजा करायला, एका हातात सुदर्शन चक्र धरलंय. खाली 2 शांत चरण उभे आहेत त्याच्यावर मस्तक ठेवायला. पितांबर वाऱ्यावर असं झुलतो आहे. कटी नेखळा आहेत. असं ते वैजयंती माळा आहे, वनमाला आहे, कौस्तुभ आहे, पदक आहे, हे सगळं आहे. तुळशी हार गळा आहे, कमळाच्या फुलांच्या, मोगऱ्याच्या फुलांच्या माळा आहेत वगैरे वगैरे. कसे आपण आपण जसं ऐकलंय तसं, ध्यानी या वर्णावे ते कैसे, पुढे एक स्तुती केली असे, येथून जीवन निघत नसे. तर हे रूप आपल्याला आठवतं. पण या रूपात हे आपण नाव घेतलंय, नामाचं चिंतन करायला जे नाम घेतलंय ते नाम गदाधर नाहीये, ते कमल पुष्प धारण करणार नाही, किरीटकुंडलवान नाहीये, कटी नेखळा युक्त नाहीये, फक्त चक्रधर आहे. फक्त चक्रधर अशा प्रकारचा आहे. मग चक्रधर म्हणजे काय, मग त्याच्यावर ध्यान करताना भगवंताच्या चेहऱ्यावर, चरणावर इकडं तिकडं असताना हळूहळू ते आपलं जे लक्ष आहे, मानस लक्ष आहे, ते आपल्या ध्यानातल्या भगवंताच्या चक्रावर त्या ठिकाणी स्थिर करायचं. उजव्या हातात असा वर हात करून असं त्या ठिकाणी चक्र धारण केलंय. तो चक्राच्या आड काही हाताचा भाग गेलाय, ते त्याने धरलं ते दिसत नाही, पण हे असं असं चक्र असं दिसतंय आपल्याला. त्याला एकदम मोठे मोठे आरे आहेत, अत्यंत तेजस्वी आहे, तेजस्वी आहे. आणि अशी भयानक त्याचा वेग आहे की एका राक्षसाला सोडलं की त्याचं मुंडकच वेगळं करणार ते एका क्षणात, एका सेकंदात. असं भक्ताकरता धारण केलं ते चक्र आहे. मग त्या चक्राचं काय, कशाला चक्र? अहो, लहानपणी आम्ही कागदाची भिरभिरी करायचो आणि त्याला एक शेळीची लिंडी, एक काटा आणि एक ज्वारीचं चिपाळ, ज्वारीचं किंवा बाजरीचं, त्या काट्यात ते ठोकायचं आणि ते कागदाचं भिरभिरं करून त्यात घालायचं आणि वर लिंडी लावून द्यायची त्याला, ते निष्ठू नये म्हणून. आणि जसं वारं तिकडून येत असेल तसं त्या वाऱ्यात पळायचं. वाऱ्यात पळलं की ते भिरभिऱ्याचे जे कान असतात वाकडे केलेले, त्या कानात वारं शिरतं की ते फिरतं, भर्र फिरतं, जशी पवनचक्की फिरते ना तसं फिरतं. लहान मुलाने हातात घेऊन भिरभिरं फिरवलं आणि भगवंताच्या हातात चक्र पाहिले, या दोघांची किंमत सारखीच आहे का? त्याचं चिंतन काय लहान मुलाचं. पण भगवंतानं चक्र हातात घेतलं तर कशा करता घेतलं हा प्रश्न आहे ना. कशा करता घेतलं तर त्याचं चिंतन करताना भगवंतानं चक्र हातात घेतलंय ते भक्ताचं रक्षण करण्याकरता घेतलेलं आहे. कोणत्या कोणत्या भक्ताचं रक्षण केलं तर हे रक्षण याकरता केलं की पहिल्यांदा ज्यावेळेला गजेंद्राने बोलवलं तेव्हा भगवान धावत धावत आले, गरुडाला मागे पाठवलं, पुढे मागे सोडलं, पुढे आले
आणि आपलं चक्र पुढं सोडलं आणि त्या चक्राने बरोबर त्या पाण्यात जाऊन त्या नकराच्या तोंडात जिथे पाय अडकला होता त्या पायाला धक्का न लावता त्या चक्राने त्याचं तोंड फाडलं आणि गजेंद्राला मोकळं केलं. याच्याकरता चक्र धारण केलंय त्यानं, याच्याकरता चक्र धारण केलंय. मग असे उदाहरणं घ्यायचे कशा चिंतनात. हे चिंतन पडल्या पडल्या करायचं, बसल्या बसल्या करायचं, लेटल्या लेटल्या करायचं. अशा चिंतनाची जर सवय लागली, एक नाम, त्या नामाचं युक्त, त्या नामानं युक्त असलेला रूपाचा प्रकार, ते धारण केलेली कारणमीमांसा, त्याला त्याच्या इतिहासात आलेले उदाहरणं, जे उदाहरणं आले त्या भक्ताचं चरित्र, त्या भक्ताचं देवावर कसं प्रेम आहे, किती चिंतन करता येत आहे, खूप चिंतन करता येत आहे. मग दुसऱ्याला करता 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 जर आलं तर देवा जणू काही देव आपल्या पुढंच आहे अशी जर भावना झाली हळूहळू हळूहळू, तर देवा मला संकट पडल्यावर तुम्ही असं चक्र घेऊन याल का धावत, याल का देवा, याल, माझी दया येईल तुम्हाला. कशाची दया येते तुम्हाला देवा, माझं त्या गजेंद्रासारखी भक्ती कुठे आहे, द्रौपदीसारखं प्रेम कुठे आहे माझ्याजवळ. मग देवा माझ्याजवळ प्रेम किती असावं, मी तर दुर्बळ आहे, मी कुठून आणू प्रेम उसणं, मला कोण देईल जगात, जगात तर सगळं स्वार्थीच प्रेम आहे, कोण देईल. मग ते प्रेम तुम्हीच द्या ना, मला तुम्ही प्रेम द्या, मग त्या प्रेमानं मी तुम्हाला आळवीन आणि मला अंतकाळीचं संकट ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही असं चक्र घेऊन धावा. असं चिंतन करायला काय हरकत आहे. ते चिंतन आपल्या हृदयाला किती सुख देऊन जाईल, ते चिंतन आपल्या एका एका जीवनाचा क्षण किती सार्थक सोन्याचं बनवील, ते आपल्या अंतःकरणातली कलिकल्मष पार जाऊन अंतःकरणाला किती शुद्ध करील. आणि एक लक्षात ठेवा, व्यवहारातले किती संकल्प करा त्यातले 99% वाया जाणारे असतात, पण परमार्थातला जे संकल्प आहे ना तो कधीही वाया जात नाही, कधीतरी तो सक्सेस होतो. तो का म्हणे मने हेची संकल्प वाहणे, संकल्प अशी अधिष्ठान, हे संकल्प आहे. आणि तुकारामांचं वर्णन आहे काय, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. तुला आई वडील सोडवणार नाही, ज्या वेळेला काळाची उडी तुझ्यावर पडेल त्यावेळेला मायबाप तुला सोडवणार नाही, तुला पाठीची बहीण सोडवणार नाही, तुला खांद्याला खांदा देऊन जन्माला तुझा सहोदर आलेला भाऊ तुला सोडवणार नाही, तुझ्या शेजेवर एक असलेली तुझी पत्नी पण तुला सोडवणार नाही, तुझी मोठे मोठे सोयरे जे जोडले तू मुला मुलीच्या लग्न करून ते सोयरे पण तुला सोडवायला येणार नाहीत. आणि राजघराण्यातले जे राजकर्ते माणसं आहेत तुझ्या परिचयातले प्रेमातले ते चौधरी राजे सुद्धा तुला सोडवणार येणार नाही. या जगात कोणी सोडवायला येणार नाही. एकच तुला सोडवायला येईल, कोण? चक्रपाणी. पाणी म्हणजे हात आणि चक्र म्हणजे सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र ज्याच्या हातात आहे तो तुला सोडवायला येईल, किंवा तुझं संकट पाहून तो सुदर्शन चक्र हातात घेऊन तुला सोडवायला येईल. अनेकांना सोडवलं तसं. ऐका, देवाच्या नामाच्या संबंधानं त्याचं आणि त्याच्या संबंधानं त्याच्या भक्तवत्सल या गुणासहित या प्रसंगाचं आपण जर असं चिंतन करत गेलो, पसारा करीत गेलो, त्या चिंतनाचं चिंतन पसरीत गेलो तर देव आपल्याला आश्वासन देईल का नाही, मी सांगतो की मी येईन तुला, तू अशी भक्ती कर, मी तुला येईन, असं देव सांगणार नाही. कारण देव विशिष्ट प्रकारच्या भक्तीची डिग्री आल्याशिवाय देव भेटत नाही आणि देवाचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. पण देव काय करीत असतो ते संत मात्र आपल्याला अधिकार असला नसलं तरी सांगत राहतात. हे आपल्याला संतांनी सांगितलंय, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. तर त्याने ज्या अर्थी सांगितलंय की चक्रपाणी वाचून तुला कोणी सोडविना, तर चक्रपाणी तुला सोडविणार आहे हा अध्याहार करावा लागतो आणि तुला सोडवी. पण काय करायचं? नामाचं चिंतन करायचं, दुसरं काय. भगवानच सुदर्शनाची मूर्ती आहे. एक महामंत्र आहे, 100 शब्दाचा, 100 अक्षरांचा मंत्र आहे, त्याला सुदर्शन महामंत्र म्हणतात. आणि त्याची जर सिद्धी झाली तर आपल्याला काहीही मिळतं त्या सुदर्शन भगवंताकडून, अशी गोष्ट आहे.
मृत्यूवर मोचय मोचय अशी त्याची प्रार्थना केली गेलेली आहे. असो, तेव्हा चक्रधर हा जो शब्द आहे तो एक आला की आपल्याला प्रचंड चिंतन त्याच्यावर करता येतं. प्रगाढ प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण करता येतं आणि त्या प्रेमाच्या गोंगरटातून आपण बाहेरच निघू शकत नाही. इतकं त्यातच आपण गडून जडून बुडून जातो. गळून जातो, एकरूप होऊन जातो. जडून जातो म्हणजे पक्के चिकटून जातो आणि बुडून जातो म्हणजे आपण शिल्लकच राहत नाही, अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारचं नामाचं चिंतन करायला काही 15-20 लाखाची काही इस्टेट लागते का? काही एखाद्या मोठ्या पाठशाळेत जाऊन काही शिक्षण घ्यावं लागतं का? काही एखादा मोठा ग्रंथ पाठ करावा लागतो का? काहीच करावं लागत नाही. प्रेमानं भगवंताच्या नावाचं प्रसृत चिंतन करावं लागतं. आणि ते कधी होतं? हळूहळू होतं. पहिल्यांदा एकदम नाही होणार. पहिल्यांदा आपण वाचून लक्षात घ्यायचं, मग ते चिंतन करायचं. मग पुढे पुढे हळू आपल्याला सिद्धी भगवान देतो चिंतन करणे. तर नामाचे चिंतन करा. एक, नामाचं चिंतन करण्याला चित्त हे मुख्य कारण, भांडवल आहे चित्ताचं. ते चित्त शुद्ध असलं पाहिजे. तर चिंतन करता करता ते चिंतन ते चित्तही शुद्ध करतं आणि चैतन्यालाही आणून देतं. दोन्ही गोष्टी करतं. पण ते चित्तानं नामाचं चिंतन करण्याकरता मनानं त्याला भावनेनं मदत केली पाहिजे. मनानं भावनेनं मदत केली पाहिजे. कशी? की चक्र पाहिलं भगवंताच्या हातात, भगवान पाहिले, आपल्या प्राणाचं संकट आहे अशी आपण भावना केली, कल्पना केली की मी आता मरायला लागलो आहे, मला कोरोना झाला आहे आणि मला आता यमदूत न्यायला आलेले आहेत, मी घाबरलो आहे, आरडतोय आणि देवाला हाक मारत आरडतोय. देवाले तर त्यावेळेला देवावर अविश्वास न करता त्या प्रसंगाच्या भावनेतच आपण ते सगळं दुःख सगळं सोडून त्या ध्यानात आलेल्या भगवंतापुढे आपण भावनेनं लोटांगण घालायला पाहिजे. देवा मला सोडव, देवा मला सोडव, असा 8 तास मनानंच करायचं. म्हणून चित्तानं केलेल्या भगवंताच्या नामाच्या प्रसृत चिंतनाला मनानं आपल्या भावनेनं भावनेची जोड दिली पाहिजे. एक, बुद्धीनं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासातून आता देव माझं रक्षण करणार आहे, मला भिण्याचं काही कारण नाही, म्हणून कसलंच संकट आलं तरी त्या संकटातून डगमगून न जाता भगवंताच्या चिंतनात त्रुटी होऊ न देणे, इतक्या प्रभावानं जर आपण नामाचं चिंतन केलं तर देव कुठंही येऊन कुठेही आपल्याचं करता प्रगट होतो. ही गोष्ट आहे. एक. दुसरी गोष्ट नामाचे चिंतन. दुसरं काय? प्रगट. त्याचं प्राकट्य करायचं. नामाचं चिंतन म्हणजे नाम मनात आणायचं, जिभेवर आलं तरी हळूच आतल्या आत येतं, मग त्याच्या भावना त्याची वलय निर्माण होतात. पण प्रगट काय करायचं? काही ना आपल्याला समजा मनात भावनेनं शक्य नाही झालं, मन चंचल आहे, मन आपलं म्हणणं तसं त्याची चिंतन करीत नाही, त्यावेळेस मग प्रगट करायचं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, आपले जे आवडीचे नाव आहेत ते मोठ्याने म्हणायचे. मोठ्याने ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेला आपल्या मुखातून आवाज निघतो भगवंताच्या नामाचा, तो वातावरणात घुमतो. त्यांनी वातावरण हे होतं, सुपिरियर होतं. मानसिकतेची शक्ती जास्त आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने. आणि आपल्याच नामाच्या आपण नाम घ्यायला लागलो मोठ्यानं आणि तेच नाम वातावरणातून आपल्या परत कानात शिरतं आणि हृदयात जातं. हृदयातून निघतं, तोंडात येतं, तोंडात येतं, बाहेर जातं, बाहेरून कानात शिरतं आणि पुन्हा हृदयात जातं. असं त्याचं सर्कल सुरू होतं. ते आम्ही एकदा लहानपणी ती किर्लोस्कर मशीन होते पाणी ओढायची, ते विकायचं, विक्री चालली होती, तिथं गेलो होतो. तर काय होतं, ते किर्लोस्कर मशीन ठेवलं होतं, ते चालू झालं होतं आणि लोकांना प्रॅक्टिकल दाखवायला पाहिजे ना ते पाणी किती ओढतं ते. मग त्याच्यातून पाणी पडत होतं, ते एका बॅरलमध्ये एका टाकीत पडत होतं. 200 लिटरची जी टाकी असते ना त्याच्यात पडत होतं. पण आम्ही मागं पाहत होतो, ते पाणी येतं कुणीकडून, कोणत्या टाकीला ते जोडलेलं आहे वरच्या, आणि तिथून येऊन मग या टाकीत पडतंय.
पण टाकी काही भरून वाहत नव्हती, टाकीत पाणी पडत होतं. मग आम्हाला लक्षात आलं की काय आहे, याच टाकीला खालून एक पाईप जोडला आहे आणि तो मशीनमध्ये गेला आहे. मग ते मशीन याच टाकीतलं पाणी ओढतं आणि मशीनमधून पुन्हा त्याच टाकीत टाकतं. म्हणजे ते संपत नाही. आटलं बराच वेळ चालल्यावर थोडंसं कमी झालं तर दुसरं पाणी टाकायचं आणून. म्हणजे टाकीतलंच पाणी घेऊन मशीन टाकीतच टाकतं. त्याप्रमाणे नामाचं प्रकटीकरण करायचं असलं, नाम कोणाला सांगायचं असलं, नामाबद्दल काही बोलायचं असलं, नामाबद्दल काही विचार मांडायचा असला, नाम मोठ्याने आपल्याला काही भीती वाटते आहे, आपल्याला काही भूत पिशाच्याची भीती, मग मोठ्याने राम 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 करतो की नाही आपण, त्यावेळेला आपल्याच हृदयाच्या टाकीतून आपलंच मशीन, वाणीचं मशीन बाहेर फेकतं आणि ते फेकून कानाच्या द्वारा परत आत जातं. अशी गोष्ट आहे ही नामाचं प्रगट उच्चारण करण्याची पद्धती. मग हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील असे क्षण मात्रे प्रगटता. आणि त्याच्याही पुढे याचा पसारा करा. पसारा हा शब्द ग्रामीण आहे. काय या बाईला अशी सवय नुसती पसारा घालून बसते म्हणते. पसारा म्हणजे अस्ताव्यस्त, इथं ठेवलं तिथं ठेवलं तिथं ठेवलं तिथं ठेवलं. पण असं नाही आहे. पसारा हा अपभ्रष्ट शब्द आहे आणि तो प्रसार या शब्दाचा अपभ्रष्ट शब्द आहे. प्रसार आणि प्रचार हे दोन माध्यम आहेत. कशाची जाहिरात करायची असली किंवा नामाचा प्रचार करायचा असला, तर प्रचार करायचा असला म्हणजे लोकांना त्याचं महत्त्व सांगायचं, लोकांना महत्त्व सांगायचं, योजना सांगायच्या, आश्वासन द्यायचं, हे प्रचाराचं काम आहे. हे प्रचाराचं काम आहे. आणि प्रसार करायचा म्हणजे काय करायचं, त्याचे पत्रकं छापायचे. हे 50 पत्रकं तुम्ही घेऊन जा आणि तुमचे नातेवाईक, प्रेमातले माणसं, सोयरे धायरे शेजारी पाजारी सगळ्यांना द्या आणि सगळ्यांना सांगा. सगळीकडे प्रसार करायचा. प्रचार करणं म्हणजे त्याचं महत्त्व लोकांना सांगणं आणि प्रसार करणं म्हणजे आणखी जास्त लोकांना सांगत जाणं. हाकार होनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हे सांगत गेलं लोकांना. तुका जातो तुका सांगत, असं काहीतरी प्रमाण आहे. तेव्हा अशा प्रकारचं आपण जसं एखाद्या कंपनीचं सेल्समन झाल्यानंतर किंवा एखाद्याची जाहिरात ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला जर बोलता येत असलं तर ती पैसे घेऊन झाल्यानंतर आपण जसा रिक्षा घेतो, त्याच्यावर स्पीकर घेतो आणि त्याच्यावर त्या निवडणुकीचा प्रचार, कंपनीचा प्रचार हे आपण बोलत बसतो ना मोठ्याने. अशी गोष्ट आहे, बोलत बसतो. आपण जर एखाद्याचे पैसे घेतले आणि रिक्षावर आपण हे करायला लागलो आणि आपण त्या ठिकाणी आपल्या जावयाचा आणि लिखीचाच प्रचार करायला लागलो तर तो हाणणार नाही का आपल्याला येऊन तिथं? तो कसं त्याचा प्रचार केला पाहिजे. तर संत हे भगवंताचे प्रचारक आहेत आणि ते आपल्याकडून पुन्हा प्रचाराची इच्छा करतात, प्रसाराची इच्छा करतात. म्हणून पसारा करायचा. एक कीर्तन, एक प्रवचन केलं की 100-200 लोक तरी ऐकतात कमीत कमी, अशी गोष्ट आहे. एक या दूरध्वनीच्या या आताच्या आधुनिक माध्यमातून त्या ठिकाणी केलं की किती लोक कुठेही ऐकू शकतात. मग सगळ्यांना ऐकणं घडवल्याचं पुण्य त्याला होत असेल की नाही. आणि जरी झालं नाही झालं तरी भगवंताच्या नामाचा प्रचार करणारा भगवंताला आवडेल ना, कारण त्या नामातच शक्ती आहे लोकांचा उद्धार करण्याची, अशी गोष्ट आहे. म्हणून प्रसार करणे, प्रगट करणे आणि चिंतन करणे, मन बुद्धी चित्त अहंकारानं लोकांना कळून न देता चिंतन करायचं आहे. आपल्या भोवतालच्या थोड्या लोकात किंवा आपण एकट्यानंच मोठ्यानं आपल्याला मनाला समाधान लागण्याकरता मोठा नामाचा उच्चार, नामाचा घोष थोडासा करायचा आहे. आणि त्या नामाच्या प्रचार प्रसाराचं व्रतच घ्यायचं की जीवनात दुसरं काहीच करणार नाही, भगवंताचं नाम लोकांना सांगेल आणि भजन. आमचे पूज्य वैकुंठवासी मदन महाराज होते. मदन महाराज मारवाडी समाजाचे 2च कामं केली त्यांनी जगात. तसे लोकांची गरिबाचे लग्न लावणं, चातुर्मास करणं, विद्यार्थी बोलावणं, मोठे महाराज एकत्र आणणं, त्यांचे कार्यक्रम घडवणं, हे खूप केले. पंढरी, आळंदी, पैठण या जंगी सप्ताह व्हायचे 3 वर्षामध्ये त्या यात्रेच्या वेळेस.
आणि आमचं भाग्य होतं की 7-7 दिवस आम्ही त्या याला असायचो. पण मुख्य त्यांचं काय की अन्नदान, त्यात विद्यार्थ्यांना मुलासारखं जपायचं, त्यांना अन्नदान करायचं, मोठे मोठे अन्नदान करायचे आणि हरिनाम भजन घ्यायचं. चला रे चला भजन करा, जसं येईल तसं, येईल तैसा बोल रामकृष्ण. फार तालन, फार सुरन, फार त्याला वाद्य लावले तर अगदी थाटात काम काही नाही. तसं कुणालाही त्यात सम्मिलित होता येईल हा त्यांच्या भजनाचा विशेष होता. अशी गोष्ट आहे. असा भजनानंदी महात्मा अगदी शेवटपर्यंत अगदी माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं. काहीच नाही, भेदच नव्हता कसलाच. असे भाग्यानं ही गोष्ट मिळते. नामाचे चिंतन प्रगट पसारा. तुकाराम महाराज म्हणतात, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. ते म्हणजे काय? चिंतन करा, प्रगट करा नाम, किंवा त्याचा पसारा करा. जिथे असाल ते. सासरवाडीला गेले तिथंच सुरू करा. स्मशानात गेले तिथंच नामस्मरण सुरू करा. कोणाच्या पुढाऱ्याच्या एखाद्या गेलेल्याच्या श्रद्धांजलीला गेले तिथंच सुरू करा. लोक वेडं म्हणतील ना, पहिले ना म्हणतात, नंतर कोणी म्हणत नाही. नंतर लोक सम्मिलित होतात आपल्याला. आपणहून कोणी नाम घेत नाही, पण आपण धाडसानं घ्यायला लागल्यावर लोक सम्मिलित होतात. अशी गोष्ट आहे. हरे राम आपण सुरू केलं की सगळे म्हणायला लागतात. अशी गोष्ट. म्हणून एकानं कुणीतरी करावं लागतं हे. तर हे करताना जिथे असाल, आता असाल ते करा जेथे तेथे. याच्यात फार अनेक चिंतन आहे की याला कोणता काळ पाहून जायचंय, मुहूर्त पाहून जायचंय असं नाही. निम्म्या रात्री, पहाटे, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी, सकाळी, कधी 24 तास असं कुठलंच साधन नाही करता येत. शास्त्राने परवानगी नाही दिली. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणत्याही सर्व काळ करा, चिंतनासी नलगरी वेळ सर्व काळ करावे अशी गोष्ट आहे. तर जिथे असाल तिथे, जेव्हा असाल तेव्हा, जसे असाल तसे. आंघोळी नलगे तोंड पारशे आहेत का? सुरू करा, सुरू करा. तुम्ही रात्री झोपल्याने अपवित्र झालात का? तरी सुरू करा. कोणत्याही अवस्थेत. हां, जिथे असाल तिथे जागेच्या दृष्टीने, जसे असाल तिथे अवस्थेच्या दृष्टीने, जेव्हा असाल तेव्हा वेळेच्या दृष्टीने, आणि कोणत्याही प्रसंगात कसेही अशा प्रकारचं करा. त्याला काही प्रतिबंध नाही. असाल ते करा जेथे तेथे. असं जर करू लागलं तर आपल्याला नामाचं छंद लागेल. नामाचा छंद लागला की संसाराचा छंद सुटेल आणि मग परमानंद परमात्मा जवळ यायला काय अडचणी झाली? काहीच. असाल ते करा जेथे तेथे. परिणाम काय होईल? तुकाराम महाराज हात वर करून सांगतो, सोडविल माझा स्वामी निश्चयस. तुम्ही जर असं नामस्मरण केलं, जेथे असाल तेथे, जसे असाल तसे, जेवढे असाल तेवढे, आणि प्रगट पसारा किंवा चिंतन या तीनतून एक बदलून किंवा एकच कसंही करा. ते जर तुम्ही करू लागलात तर भगवंताने येऊन तुम्हाला जन्ममरणाचे फासे सगळे तटातट तोडून तुम्हाला त्याच्या चरणांची प्राप्ती करून देण्याची जबाबदारी माझ्यावर लागली. केवढं धाडस आहे. एक माणूस असा रडत होता, धाय मोकळून रडत होता, आणि तुकाराम महाराज गेले त्याच्याजवळ. काय झालं बाबा? मी खूप पापी आहे म्हणाला. मला कळलं नाही, मी विषयासक्त होऊन पाप केलं खूप, सगळं सांगू लागलं, आणि मला कळलं नाही. आणि इतकं केल्यानंतर माझं शरीर जेव्हा रोगी बनलं, माझ्या हातातले पैसे सगळे गेले, मला कोणी विचारण्याचं झालं, माझी खितू झाली. आणि अशा वेळेस मग मला कळलं की मी खूप पाप करत होतो. वाटेल ते करायचं, वाटेल ते खायचं, वाटेल ते बोलायचं, वाटेल ते करायचं, काही धरबंदच नाही कोणता. पैसा होता, ताकद होती तोपर्यंत. आणि मला आता कळलं पाप आहे, आणि आता जी माझी दयनीय अवस्थाची काहीच नाही, पण पुढे मला घोर नरक येणार आहेत हे मला कळलं. म्हणून मी घाबरलो आणि मी आता रडू लागलो. आता काय करू मी? आता करूच काय? तुकाराम महाराजांनी त्याला आश्वासन दिले, चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. नाम तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. आणि शेवटी म्हटलंय, मागील केले पाहू नका,
पुढे जमान आहे तुका, मी तुझा जामीनदार होतो, मी तुला नरकाला जाऊ देत नाही. हां, विठ्ठल 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 वेळोवेळा बोल, अशी गोष्ट आहे. नामदेव महाराजांच्या चरित्रातलं एक उदाहरण असं आहे की त्यांच्या दिंडीत चालताना एक मातृगमनी माणूस आला होता. मातृगमनाचं पाप, महान पाप केलं होतं ते, आणि तो आला. पण नामदेव महाराज त्याला असे आश्वासन देऊ लागले की तुला पाप नाही, गेलं पाप तुझं. पंढरीच्या चंद्रभागेमध्ये दशमीच्या दिवशी दुपारी सगळी तीर्थ येतात, सगळ्या त्रैलोक्याची तीर्थ येतात, तुझं पाप राहील कसं? पण त्याचा भरोसा कुठे? कशावरून? काहीतरी पुरावा पाहिजे. त्याचे लोकही होते, तेही कसे म्हणाले, महाराज तुम्ही खूप चांगलं बोलता, पण तुमचं बोलणं तुमच्या दृष्टीने ठीक आहे, तुमची भक्ती आहे, नाही पापी लोकांनी असं केलं तर असं होईल का? आणि नाही झालं तर याला काय करावं? त्यावेळेस त्यांनी पुंडलिकाच्या पुढे असलेला जो नंदी आहे त्या नंदी करता घासाची पेंडी आणायला सांगितली. आणि नामदेव महाराजांनी म्हटलं की नंदी बाबा, एक मी तुम्हाला प्रार्थना करतो, या माणसाचं मातरागमनाचं पाप जर गेलं असेल तर हा घास तुम्ही खायचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या हातून काशी विश्वेश्वराच्या पुढच्या नंदीनं जसा 108 कुंडाच्या यज्ञाचा पुरोडांश ग्रहण केला होता, त्याप्रमाणे त्या यानं दगडाच्या हत्तीनं तोंड पसरून ते सगळी पेंडीची पेंडी आला. मग सगळ्यांनी जय जयकार केला. बास, पाप गेलं, पाप गेलं. म्हणून मोठ्या माणसाने आपलं पाप गेलं म्हटलं की ते गेलं समजायचं, अविश्वास करायचाच नाही. अविश्वास याचे शरीर सुद्धा की मग किती साधन करून काहीच पदरात पडत नाही. आमच्याकडे आमच्या जवळच्या माणसाकडून एक काहीतरी घडलं, पाप घडलं, आणि त्याने मग आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रायश्चित्त करा. काय प्रायश्चित्त करायचे सगळं सांगितलं. इतकी गोदानं करायची, इतका अमुक अमुक जप करायचा, अमुक अमुक देवाची पूजा करायची वगैरे सांगितलं सगळं. आणि मग आम्ही विचारलं, पण मग पाप जातं? होत जातं. कशावरून? तर हे म्हणजे नंदीनं जे घास किंवा पुरोडाश खाल्ला, हे जे उदाहरण आहे संतांच्या जीवनातले, हे जीवनातले उदाहरण हेच काय? हे घास खाण्याचेच काय, दुसरं का नाही काही? तर त्याचं एक कारण आहे की शास्त्राचा तसा निर्देश आहे. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे प्रायश्चित्त सगळं करायचं, शक्य तेवढ्या बारकाव्यानं करायचं, भावनेनं करायचं, पाप गेलं या विश्वासानं करायचं, आणि नंतर घासाची पेंडी घ्यायची आणि गाई पुढं जायचं. गाईनं घास घेतला की तुमचं पाप गेलं, नाही घेतलं की तेवढं परत प्रायश्चित्त करायचं, आणि त्यात तुमची त्रुटी झाली असं समजायचं. ते केलं, आम्ही विश्वास ठेवला, घास घेतला, गाय धावून आली, तोंडातला घासाची पेंडी हिसकावून घेऊन खाल्ली, आम्ही प्रसन्न झालो. त्याचं एक कारण आहे. ज्याप्रमाणे आपल्या मेलेल्या पितरांचं पाप पुण्य कावळ्याला कळतं म्हणून तो पिंड घेतो, त्याप्रमाणे आपलं पाप पुण्य गायीला कळतं. गाय बोलत नाही, गाय पशु वाटते, पण गायीत सगळ्या देवतांचा निवास असतो, आणि त्या देवता गुप्त रूपाने हे सगळं काम करीत असतात. म्हणून गायीच्या दानाचं महत्त्व, गोग्रासाचं महत्त्व, गायीच्या सेवेचं महत्त्व, असं सगळं आहे ते, आणि त्याचा बेनिफिट मिळत राहतो. तेव्हा गायीला पाप पुण्य दिसतं. ज्या अर्थी गाय आपला घास घेऊन खाते, त्या अर्थी आपलं पाप गेलं हे तिला कळतं, म्हणून त्याच्यावरून आपण समजायचं की आपलं पाप गेलं. आणि ही गोष्ट नामदेव महाराजांनी त्या मातरागमनी माणसाच्या बाबतीत हे केलं. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी बसे. अरे तुकाराम महाराज म्हणतात, चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाची नाही ऐसे. तू विठ्ठल 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 बोल, सतत बोल, तुझं पाप राहत नाही. त्याचं कारण, ज्याचं नाव विठ्ठल आहे तो विठ्ठल नाम घेतात जवळ येतो, आपल्या स्मर्तृगामी असतो, तो जवळ येतो. आणि भगवान जवळ आल्यावर पाप राहील तिथं? पापाची काय दिशा दे त्याला राहण्याची? मग राहत नाही. विश्वास ठेव, आणि मागचं जे पाप केलंय त्याच्याकडे पाहायचं नाही, आणि पुढे नामस्मरण सतत करायचं. आणि तुला पापातून सोडविण्याकरता मी जमान आहे, मी जामीन आहे. जामीन कशाकरता असतो? जामीन असतो
की एखाद्या गुन्हेगाराला जर काही काळाकरता सोडलं तर तो पळून जाऊ नये, त्याची जबाबदारी जामिनावर असते. असा मी तुला जामीन अशा प्रकारचा होतो. मागील केले ते अवघेची वाव, बाप रखमा देऊ बरू श्री विठ्ठलू नाहो. हाल कार्य कृष्ण नाही काहीतरी आहे. मागील केले ते अवघेची वाव, बाप रखमा देऊ बरू विठ्ठलू नाहो. तेव्हा अशा प्रकारानं हे पाप निघून जातं. आणि म्हणून सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा आहे दासी आम्ही केली. आम्ही दासाने केलेली प्रतिज्ञा आहे. देवाची केलेली तर आहेच आहे. अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतं तद व्रतम मम, असं रामचंद्रांचं वाल्मिकी रामायणात आश्वासन आहे. तशी आश्वासन आहेत, पण भक्ताचं आश्वासन देव जास्त मानतो. म्हणून आम्ही दासाने प्रतिज्ञा केली की देवा तुझं नाम जो घेईल या कलियुगात त्याला सोडवलं पाहिजे. बरं देव म्हणतात बरं तुम्ही म्हणाल तसं. कामुक पुरुष बायको म्हणेल तसं ऐकतो, त्याप्रमाणे भक्ताच्या करता भक्तवत्सल असलेला देव भक्त म्हणेल तसं ऐकतो. हे आपल्याला जर माहिती असेल तर यावर विश्वास ठेवा. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. मग प्रश्न आला आणि त्या साधकानं प्रश्न विचारला की महाराज आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, मग तो परमात्मा आम्हाला सोडवेल बरोबर, पण आम्हाला समजतंय हो की देवाचं नाम घेणारा सुद्धा पवित्र आचरणाचा असला पाहिजे, पुण्यवान असला पाहिजे, त्याच्या मनात पाप नसलं पाहिजे. आम्हाला कोणी रस्त्यावरून जाणारं पाहिलं की आमच्या मनात पाप वाईट गोष्टी येतात आणि त्या आमचं पाप पुण्य पाहूनच देव आमच्याजवळ येईल ना. मग काय होईल, कसं होईल? मग त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्याच्यात हे सांगितलं, त्याच्यातला एक मुद्दा सांगितला. काय? गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश्य हो. आपण जर नामाचं संकीर्तन करायला लागलो ना तर आपल्याला आपण कोणत्या जातीकुळात आहोत, आपण पाप करतो की पुण्य करीत आहोत, आपण जे नाम घेत आहोत ते अस्खलित चांगलं स्वच्छ घेतो की वेडवाकडं कसं घेतो आहोत, आपल्या भजन आपण भजन कीर्तन करतो त्या ताल आहे का, सूर आहे का, तालासुरात आपण म्हणतो की नाही, अक्षर नीट उच्चारतो की नाही, भावना आपली नीट आहे की नाही, काही नाही. आपल्याजवळ त्याच्याबद्दलचं प्रेम जर अंतःकरणात असेल आणि कसंही आपण नाम घेत असू, असं कीर्तन आपण करायला लागल्यानंतर भगवंताचं लक्ष त्याच्या गुणदोषाकडे जात नाही, त्याच्या आतलं फक्त प्रेमच पाहतो आणि त्याने तो वश्य होतो, वशीभूत होतो. म्हणजे भगवंताला वशीकरण करण्याचं हे साधन आहे, लक्षात ठेवा. वशीभूत होतो, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. ते प्रेम मात्र खरं असलं पाहिजे. तर प्रेम खरं असण्याचं लक्षण काय ते 4थ्या चरणात सांगतात. तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. भगवंताचं नामस्मरण करता करता जर प्रेम उचंबळून आलं तर त्या प्रेमाचं स्वरूप असं असतं की प्रपंचाविषयी कटुभाव निर्माण होतो, कटुता निर्माण होते. तसं कारल्याची भाजी खावी वाटत नाही, आरोग्याला खूप चांगली असते पण खावी वाटत नाही. मग कडू असलेलं कशाला कोण खाईल? म्हणून प्रपंच कडू वाटतो. आपल्याला जो प्रपंच गोड वाटतो तो ॲक्सिडेंट आहे, तो अपघात आहे. अपघात आहे. सर्प चावल्यावर जसं गूळ मातीसारखा लागतो आणि लिंबाचा पाला गोड लागतो, हे जसं असतं तसंच परमार्थ कडू लागतो आणि प्रपंच गोड लागतो. लोभ सर्प जोपर्यंत डंखलाय तोपर्यंत आणि आरोग्य स्थिती मनाची झाल्यानंतर प्रपंच कडू वाटावं लागतं. तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच, म्हणजे प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होतं. आणखी काय होतं? रोकडे रोमांच. रोकडे म्हणजे स्पष्ट, अगदी स्वच्छ. रोकडं म्हणजे पैसा, उद्या देईन परवा नाही, काढा आत्ता पैसा मग देतो तुम्हाला वस्तू. तर रोकडे रोमांच. भगवंताचं नाम घेतलं की आपले रोग ताठ झाले पाहिजेत, रोमांच आले पाहिजेत आणि कंठ दाटला पाहिजे. नैनी काय कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम, ही गोष्ट होते. तर जे प्रेम आल्यानंतर प्रपंच कडू वाटणं आणि रोमांच येऊन कंठ दाटून प्रेमात भाव विभोर होऊन स्वतःला विसरलं, ह्या गोष्टी होतात. असं प्रेम आल्यानंतर त्या प्रेमाला भगवान वश होतो आणि मग त्याचे गुणदोष पाहत नाही, त्याला सगळं देऊन टाकतो.
आणि मग तो त्याला सोडवतो. म्हणून प्रेमानं भगवंताचं चिंतन, नामाचं चिंतन, नामाचे प्रगटीकरण आणि नामाचा पसारा हे प्रेमानं तुम्ही अशा प्रकारचा करा. तुम्हाला भगवंतानं सोडविण्याची जबाबदारी माझी, अशा प्रकारचं आश्वासन आज तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलं. तुकाराम महाराजांचं आश्वासन देवाने खरं करावं असं जर वाटत असेल, म्हणजे एरवी नाही तरी अंतकाळी तरी देव आपल्याला सोडवायला आला पाहिजे, नक्कीच हो. तर तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेले आश्वासन, देवानं त्यांचं आश्वासन खरं करावं, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवाने आपल्याला सोडवावं असं वाटत असेल, देवानं आपल्याला सोडवावं हे आत्मविश्वासाने तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं वचन खरं व्हावं, आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या नामाच्या चिंतन, प्रगट आणि पसारा या साधनेतून आपल्याला देवाने वश व्हावं इतकं साधने आपल्याला करता यावं. 3 गोष्टी परत बोलतात. तुकाराम महाराजांनी आपल्याला देवानं प्रेमानं वश होऊन आपल्याला सोडवावं याच्याकरता जसं नामस्मरण करायला सांगितलंय, प्रगट, पसारा आणि चिंतन, ते आपल्याकडून व्हावं. मग तुकाराम महाराजांनी त्यांची प्रतिज्ञा करायला सरसावावं आणि त्यांनी केलेली प्रतिज्ञा देवाने पूर्ण करण्याकरता आपल्या अंतकाळी किंवा संकटाच्या वेळेला येऊन आपल्याला सोडवावं. या 3 गोष्टी आपल्या जीवनात सक्सेस व्हाव्या असं वाटत असेल तर जसे असाल, जिथे असाल, जेवढे असाल, जेव्हा जिथे जसे असाल तिथे नामस्मरणावाचून एक क्षणही वाया घालवू नका. हे सगळं 3ही गोष्टी या निश्चित होतील. हा तुकाराम महाराजांचा जो सगळ्या बोलण्यातला जो आशय आहे, तो आशय आपल्यापुढे अत्यंत आनंदानं समर्पित करून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या आणि भगवंताच्या चरणी समर्पण करून इथेच आपण आपल्या वाणीला पूर्णविराम देऊ.